जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। उद्या जो सकाळी 9 वाजता आपण बघितल्या संदर्भात आहे। मी एवढीच विनंती करतो माननीय भुमरे साहेबांना की सर्वांच्या वतीने आपण या संदर्भामध्ये आपण कृपया सर्व पत्रकार बांधवांची संवाद साधावा। साहेब आता सुमितनं सांगितलं की कमी वेळात आपल्याला बोलवण्यात आलं त्यासाठी की उद्या माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुतीचे नेते हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या छत्रपती संभाजीनगर येणार आणि मला वाटतं भव्य असं भव्य अशी रॅली निघून कलेक्टर ऑफिसला ही उमेदवारी अर्ज दाखल करणार। रूट कसा असणार? रूट कसा असणार? रूट कशा असणार? कसं जाणार आपण? रूट आपला छत्रपती आपल्या क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आपली सुरुवात ही क्रांती चौकापासून आपल्या फुलमंडीपर्यंत ही रॅली जाणार आहे आणि तिथं जाऊन तिथे गेल्याच्यानंतर फॉर्म दाखल करून तिथं रॅलीचा समारोप होणार आहे। भुमरे साहेब, विनोद पाटलांनी उमेदवारी म्हणजे माघार घेतलेली आहे लोकसभा निवडणुकीमधून, तर त्यांनी कोणालाही पाठिंबा अजून जाहीर केलेला नाही, याबद्दल तुम्ही कसं बघता याकडे? आता तुमच्या माध्यमातूनच मला माहिती मिळाली की उमेदवारी मागं घेतली, पण मला एक सांगायचं की विनोद पाटील हे आमचेच आहे, हे म्हणजे असं काही नाही किंवा ते आम्हालाच मदत करतील असं ते महायुतीकडून इच्छुक होते, त्यावर इच्छुक सगळे असतात पण तिकीट एक जणांनाच मिळत असतात, कारण प्रत्येक जिल्ह्यात अनेक इच्छुक असतात आणि शेवटी उमेदवारी एकाला असते आणि उमेदवारी एकाला मिळाल्याच्यानंतर विनोद पाटील असू द्या, राजू झंडा असू द्या, बापट कराड असू द्या, कोणी असू द्या, सगळे हे महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात। दानवेने म्हणाले की तुम्हाला आतापर्यंत एबी फॉर्म भेटला नाही आणि अर्धवट फॉर्म भरलं। त्यांना काय माहिती मला एबी फॉर्म भेटला का नाही भेटला, उद्याचा शेवटची तारीख आहे, त्यांनी वाट पाहावं। मला एक सांगा की त्यांना विचारून एबी फॉर्म देणार आहे का मला? दानवे साहेबाला फोन लावून विचारते आम्ही एबी फॉर्म कधी द्याव, आमचा विषय पार्टीचा। या रॅलीमध्ये किती आणि एबी फॉर्म द्यायला उद्या 3 वाजेची वेळ आहे, त्याच्यानंतर बोलावते अर्धवट बी फॉर्म नाही आला, त्याच्यानंतर बोलावते। या रॅलीमध्ये साधारण किती लोक उपस्थित असणार? माझ्या अंदाजानं या रॅलीमध्ये 30-35 हजार वर पण कमी नाही, कारण तुम्हीच उद्या साक्षीदार आहात, तुम्हालाच उद्या दाखायचं आहे। कोण कोण उपस्थित असणार आहे उद्याच्या? कोण कोण म्हणजे उद्या मी सांगितलं ना, शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस आणि बाकी आपले सगळे महायुतीचे सगळे नेते। काय फक्त महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्याला सर्व मतदाराला आव्हान करणार
की आपल्याला जी उमेदवारी मिळाली तर जास्तीत जास्त कसं मताधिक्य मिळेल याच्यासाठी आम्हाला तुम्हाला सुद्धा आवाहन करतो, तुम्ही सुद्धा मतदार आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.